वाकत होते, त्याला उभं सुद्धा राहत नव्हतं आणि आज चांगल्या पद्धतीने तो भाषण करतोय एक कार्यक्रमाच्या ठिकाणी. त्याला फक्त सांगितलं तर वाढदिवस होता, आभार व्यक्त कर, तरी तो पळून गेला. आमलाच नाही दिलं, पळून गेला. म्हणजे आभार व्यक्त केले नाही. आणि आता इतका आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये आला. एवढंच का थोडासा धक्का द्यावा लागतो त्याला, चार्ज करावा लागतो थोडंच, बाकी काही नाही. आणि चांगला तुला स्टेटस बघितलं पब्लिक इन्स्टिट्यूटची बॅचेस चालू होतात आणि मॅडमला फोन केला की मला क्लास जॉईन करायचा आहे. मी आता इथे ज्यांनी सुरुवात केलेली आहे, बोलायला सुरुवात केलेली आहे, आपलं वक्तव्य सादर करताय, उद्या सांगता येणार नाही हे कोण मोठी नेती होती. मातांना ऑफिसचा आवर्जून करतो. मी सूरज निपाडे. आज आपण मला स्टेजवर जाण्याची हिंमत पण नव्हती आणि एवढे सर समोर बसलं तोंडातून शब्द पण लवकर निघत नव्हता. मी पहिल्यांदा माझ्या गावात एक आमदार आले होते तेव्हा मला उठवलं गेलं होतं, तेव्हा मी बोललो की मला शिकून ते मोठे तयार झाले. मला नाही वाटत हे शिकलेले, कारण ते एवढं म्हणजे आम्हाला मागे टाकलं असं भाषण केलं.